सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. शुभ सकाळ. प्रियांनो, या ठिकाणी आपण जे आहे 28 जी मूलतत्वे आहेत त्याच्यातला 18वा अध्याय पाहत आहोत, ज्याच्यामध्ये संदेश देण्याचे दान या मुद्द्याविषयी आपण पाहत आहोत. तर आपण जे आतापर्यंत 4 दिवसापूर्वी पाहिलं, त्याचा थोडासा आराखडा मी या ठिकाणी आपल्याला सांगते. की संदेश देण्याच्या दानामध्ये आपण पाहिलं की अ, देवाला आपण जसं प्रथम स्थान देऊन जे आहे यहोशाफाटाने कसं युद्ध जिंकलं किंवा त्याला पाचारण कसं झालं. त्यानंतर बायबलच्या काळात संदेश देण्याचे दान म्हणजे पूर्वी बायबलच्या काळामध्ये संदेश देण्याच्या दानाद्वारे देव कशा प्रकारे मनुष्याशी बोलत होता याविषयी आपण पाहिलं. त्याच्यानंतर नव्या करारातील संदेश देण्याचे दान म्हणजे नवीन करारामध्ये जे प्रेषित पौल होते यांच्याद्वारे देवानं त्यांचा संदेश देण्याच्या दानाच्या द्वारे कसं कार्य केलं ते आपण पाहिलं. मंडळीला त्याचा कसा उपभोग घेण्यात आला किंवा मंडळीला त्याची कशी हेल्प झाली त्याविषयी सांगितलं. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की शेवटल्या काळातील संदेश देण्याचे कृपादान म्हणजे आपण जे शेवटच्या काळामध्ये जीवन जगत आहोत तर त्याच्यामध्ये जे देवाचं कृपादान आहे तर ते कशा प्रकारे कार्यरत होईल किंवा ते कशा प्रकारे कार्यक्षम राहील याविषयी आपण पाहिलं. की त्याच्यामध्ये आध्यात्मिक कृपादानांचे अखंडत्व, देवाचं जे द्वितीय आगमन आहे तर त्याच्याविषयी संदेश देण्याच्या दानामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर अवशिष्ट मंडळीतील संदेश देण्याचे दान जे आपले अवशिष्ट मंडळी आहे तर त्याच्यामध्ये आपण संदेश देण्याच्या कार्यामध्ये जे आहे कसा सहभाग घेऊ शकतो. प्रगटीकरणाविषयी आपण पाहिलं की पुढच्या काळात जे धोके उद्भवणार आहेत तर त्यावेळेस देव त्याचं कार्य त्याच्या आत्म्याच्या द्वारे जे आहे कसं करणार आहे हे आपण पाहिलं. देन अंतिम आणीबाणीच्या समय सहाय्य देवाच्या पवित्र आत्म्याचं सहाय्य आपल्याला अंतिम आणीबाणीच्या काळात कसं मिळेल ह्याविषयी आपण पाहिलं. देन बायबल नंतरचे संदेष्टे आणि बायबल याविषयी आपण पाहिलं की पवित्र शास्त्रातले जे संदेष्टे होते आणि त्यांचा जो संदेश होता तो बायबलशी कसा आधारित होता तर याविषयी आपण पाहिलं की त्यांची भाकितं कशी पूर्ण होत होती किंवा त्यांचा संदेश बायबलला अनुसरून होता किंवा नाही, किंवा संदेशचा जो संदेश देतोय तर त्याचं जे फळ आहे त्याच्या स्वभावावरून किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या अ, अ, जे त्याचं कर्म आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. आता पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पाहूया जो आजचा मुद्दा आहे की भविष्यात्मक कसोटी लावणे. पेज नंबर 252 आपण इथून सुरुवात करूया. की भविष्यात्मक कसोटी लावणे. आता आपल्याला काही गोष्टींसाठी जे आहे कसोटी आहे तर त्याविषयी काही मुद्दे यामध्ये दिलेले आहेत तर ते आपण पाहूया की जो संदेष्टाविषयी जो आहे अ, म्हणजे एल एन जी वाईट आपल्याला या ठिकाणी काय सांगतात पाहूया. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आहे की बायबलशी सहमत असणे. आता ज्यावेळेस एल एन जी वाईट त्यांना झालेल्या पवित्र आत्म्याच्या पाचारणाच्या द्वारे किंवा जो पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करत होता त्याच्याद्वारे त्यांनी जे लिखाण केलं तर त्यामध्ये हजारोहून अधिक ओव्यांचा त्यांनी समावेश केलेला आहे व त्या ओव्यांचे विस्तार करण्यात आलेले आहे. सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केल्यावर आपल्याला दिसून येते की तिचे लिखाण सुसंगत, बिनचूक आणि पवित्र शास्त्राची सर्वशी सहमत आहे किंवा नाही. आता ज्यावेळेस आपल्याला एखादा संदेश येतो, ज्यावेळेस एखादा संदेश आपल्याला संदेश सांगतो तर त्यावेळेस सांगतं की त्यांचं जे लिखाण आहे म्हणजे एल एन जी वाईट विषयी याविषयी सांगितले की सूक्ष्म दृष्टीने ज्यावेळेस आपण ह्याचा डीपली स्टडी करतो किंवा डीपली आपण ह्याविषयी जाणून घेतो तर आपल्याला दिसून येतं की हे बायबलची अतिशय सुसंगत आहे, बिनचूक आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही चुका किंवा नावं ठेवायला कोणती जागा त्या ठिकाणी नाही आणि पवित्र शास्त्राची सर्वशी सहमत आहे. तर त्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे की ज्या काही गोष्टी मी ऐकतोय किंवा ज्या काही गोष्टीचा मला उलगडा होतोय त्या भविष्यात्मक गोष्टी असतील किंवा होऊन गेलेल्या असतील किंवा घडत असतील तर त्या बायबलशी सहमत आहे किंवा नाही याचा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केला पाहिजे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला सांगतो की भाकिताचा अचूकपणा. आता आपण पाहतो आपण भरपूर जणांनी या ठिकाणी एल एन जी वाईटचे लिखाणं पाहिले असेल किंवा त्यांची पुस्तकं पाहिली असेल तर आपल्याला तुलनात्मक गोष्टीने ह्या गोष्टी पाहण्यास मिळतात की त्यांनी थोडीच भाकितं केलेली आहेत. भविष्यात्मक गोष्टींच्या जे आहे जे भाकितं आहेत तर त्यांनी थोडीच केलेली आहेत आणि त्यातील काही भाकितं जे आहेत तर ते परिपूर्णता त्यांची झालेली आहे आणि काही भाकितांची परिपूर्णता अजून व्हावयाची आहे. कारण तिच्या भविष्यात्मक अंतरंग जगण्याच्या शक्तीचे प्रदर्शन करणारी खाली 2 उदाहरणे दिलेली आहेत. आता याच्यामध्ये 2 उदाहरणे दिलेली आहेत. त्यांनी जी भाकितं केलेली आहेत तर त्याच्याविषयी आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. तर त्याची 2 उदाहरणं आपण या अध्यायामध्ये पाहूया. पहिलं जे आहे की आधुनिक पेशाचवादाचा उदय. ही जी गोष्ट आहे प्रियांनो की ही अत्यंत महत्वाची आहे. जसं की
जुन्या काळात किंवा या अगोदर जे आहे म्हणजे लोक जे आहेत ह्या गोष्टीवरती भरपूर विश्वास ठेवायचे किंवा ह्या गोष्टीमध्येच ते म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीमध्येच बुडून गेलेले होते. परंतु आताच्या काळामध्ये जे आता आपण 2026 मध्ये जीवन जगत आहोत, परंतु याच्यामध्ये देखील लोक ह्याच गोष्टीवरती विश्वास ठेवतात किंवा आपल्याला स्वतः ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी पाहायला मिळतात किंवा स्वतः जो संदेष्टा असेल किंवा जे आपण लोकांना ख्रिस्ताची जी सुवार्ता सांगतो, तर ते लोक सुद्धा ह्या गोष्टीवरती काय करतात, विश्वास ठेवतात आणि ख्रिस्ताचा कधी कधी ह्या गोष्टीमुळे काय करतात, नाकार करतात. कारण पिशाच्यवाद जे आहे ते या ठिकाणी उदयास आलेला आहे आणि लोक काय करतात की त्या गोष्टींचा त्यांच्यावरती इतका प्रभाव किंवा इतका पगडा आहे की त्यामुळे लोक काय करतात, सत्यापासून बहकले जातात. थोडं विश्लेषण याच्यामध्ये दिलेलं आहे की 1850 साली पिशाच्यवादाला नुकतीच चालना मिळाली. म्हणजे पिशाच्यवाद ज्यावेळेस सुरू झाला तर 1850 या काळामध्ये सुरू झाला. त्यावेळेस लोक काय करायची की मृताशी संमत ठेवणारे त्या ठिकाणी ठेवत होते. जे मृत झालेले लोक आहे, जे त्यांचे आप्तजन प्रियजन असतील, मित्रमंडळी असतील, तर ते ज्यावेळेस हे पृथ्वी तलावरून ज्यावेळेस ते मरण पावत होते, ज्यावेळेस ते अ, जात होते, तर त्यावेळेस काय करत होते की लोक मृताशी संबंध ठेवत होते. आणि 1850 पासूनच त्यांनी एल एन जी व्हाईट यांनी काय केली की ती मोहीम सुरू केली की शेवटच्या काळातील फसवणूक असून तिचे वृद्धी होण्याचे तिने भाकीत केले. आता 1850 हा काळ भरपूर पूर्वीचा आहे, बरोबर, शेकडो वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळेसच त्यांनी काय केलं की असं असं होऊ शकतं, म्हणजे आधुनिक काळामध्ये काय होऊ शकतं की लोक काय करू शकतात, विषादाला काय करतात की त्याच्यामुळे लोकांची काय होऊ शकते, फसवणूक होऊ शकते. तरी त्यावेळी ती मोहीम ख्रिस्ताविरुद्ध होती. जर आपण पाहिलं की ती जी मोहीम आहे म्हणजे लोक त्यावेळेस जास्त सुशिक्षित नव्हते किंवा जास्त त्या ठिकाणी गोष्टींचा काय होता की अवेलेबिलिटी नव्हती. तर लोक काय करायचे की अ, जास्त त्यांना अज्ञान असल्या कारणामुळे लोक काय करायचे की एल एन जी व्हाईटच्या ज्या मोहिमा आहेत किंवा ते ज्या गोष्टी भाकीत करत होते, तर त्यांच्या काय करत होते, विरोधात त्या ठिकाणी जात होते. परंतु पिशाच्यवाद सर्व जगभर पसरलेला आहे आणि त्याचे लाखो लोक निष्ठावान अनुयायी झाले आहेत. त्यांच्या ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध असलेल्या विशिष्ट पवित्र बदला आहेत. खरोखरच खरंच पुष्कळ लोक स्वतःला ख्रिस्ती परलोक विद्यावादी समजतात आणि त्यांच्या ठायी खरा ख्रिस्ती विश्वास असल्याचे अधिकाऱ्यांनी ते सांगतात आणि म्हणतात की हेच केवळ धर्मनिष्ठ जीवन जगणारे असून त्यांनी ख्रिस्ताच्या आश्वासन दानाचा उपयोग करून त्याद्वारे ते रोग्यांना बरे करतात आणि भावी शुद्धीचे आणि प्रगत जीवनाचे प्रदर्शन करतात. ते खात्रीपूर्वक हेही प्रतिपादन करतात की धर्माच्या सर्व रचनाबद्दल संस्थाचे दान देते आणि त्यापेक्षाही विशेष भाषा संग्रहापेक्षा ते ख्रिस्ती बायबलचे अधिक ज्ञान देते. बायबल हा परलोक विद्येचा ग्रंथ आहे. आता लोक काय समजतात की आम्हाला जे आहे बायबलचं त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ह्याच्यातल्याच त्या गोष्टी घेऊन काय करतात ते पिशाच्यवादाला काय करतात की प्रेरणा देतात किंवा ह्याच्यातलं जे ज्ञान आहे ते घेऊन काय करतात की पिशाच्यवादाला ते प्रेरणा देतात आणि त्याच्याविषयी सांगतात. आता बायबल या ठिकाणी त्यांनी सांगितलं की परलोक विद्येचा काय आहे, हा ग्रंथ आहे. जर आपण पाहिलं प्रियानो, आपल्याला सुद्धा जे आहे त्या ठिकाणी लोकांना अ, जे बायबलचं वचन आहे ते सांगण्यासाठी किंवा लोकांनी काय केलेलं आहे, ज्या रूढी परंपरा ज्या अंधश्रद्धा आहेत त्यातून लोक काय करतात की बाहेर यायला अजूनपर्यंत त्या ठिकाणी बघत नाही. आता मी आपल्याला जे आहे बायबलच्या वचनाद्वारे जे आहे काही गोष्टी प्रगट करते. अ, पौलाच्या करंथीकरास पहिले पत्र याचा 21वा अध्याय आपल्यासाठी वाचते की जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असतानाही त्याने त्याला आपल्या ज्ञानाच्या योग्याने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. ओके, सुंदर वचन या ठिकाणी सांगतं की जे जग आहे ते देवाच्या ज्ञानाने काय आहे, वेष्टित आहे. आताच आपण पाहिलं की ज्ञानाची कमी कुठेही नाहीये. तुमच्या हातामध्ये जे आहे त्या ठिकाणी मोबाईल आहे, एखादी गोष्ट आपण टाकली तर त्याच्याविषयी भरपूर ज्ञान आपल्याला काय होतं, मिळतं. तर देवाच्या ज्ञानाने काय आहे, म्हणजे वेष्टित असतानाही देवाने काय केलं की त्यांना देवाला ओळखता आलं नाही. लोक अजून सुद्धा देवाला जे आहे खरं ज्ञान असून सुद्धा देवाला ओळखू शकत नाही. म्हणून देवाने जे आहे गाजवलेल्या वार्तेच्या द्वारे म्हणजे जे संदेशाच्या द्वारे जे आहे मूर्खपणाच्या योग्य विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला काय वाटले, बरे वाटले. म्हणजे देवाने तारण करणं कोणाला काय आहे, कोणत्या लोकांसाठी देवाने तारण करणं बरं वाटलं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे.
पुढच्या अध्यायामध्ये त्याच ह्याच्यामध्ये सांगतं की तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. कितीतरी सुंदर वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं की ज्ञानास लाज व्हावे म्हणजे जे स्वतःला ज्ञानी विचारवंत या जगातले समजतात तर त्यांना लाज व्हावे म्हणून देवानं जे मूर्खपणाचे जे मूर्खपणाचे जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा स्वीकार करतात तर त्यांना देवाने त्या ठिकाणी निवडलं. आणि जे बलवान आहे जे स्वतःला त्या ठिकाणी ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे सामर्थ्य आहे, पैसा आहे, पद आहे, या गोष्टी आहेत, तर त्यांना लाजवावे म्हणून जे जगातील जे दुर्बळ आहेत, जे तुम्ही आणि मी जे दुर्बळ आहोत ख्रिस्तासाठी, तर ते देवानं काय केलेलं आहे, निवडलेला आहे. म्हणून देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आहे आणि ज्ञान म्हणजे नीतिमत्व, पवित्रीकरण, खंडणी भरून प्राप्त केलेली आहे. असा केलेली मुक्ती असा तो झालेला आहे. कारण जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा हा शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. म्हणजे जो शास्त्रलेख देण्यात आलेला आहे की ज्याला अभिमान बाळगायचा आहे तर त्यानं कशाविषयी बाळगायचा आहे, तो ख्रिस्ताविषयी बाळगायचा आहे. आता पिशाच्च्या वादाविषयी जर काही उदाहरणं पाहायला म्हणजे सांगायची झाली प्रियांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा आपल्या मंडळीमध्ये आपण ह्या कसोटीला काय करतो, सामना देतो किंवा ह्या गोष्टी आपल्या समोर उद्भवतात की आम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा नाही केल्या पाहिजे. थोडक्यात जे मेलेले लोक आहेत किंवा मेलेल्या लोकांविषयी ज्या रूढी परंपरा लोक अद्यापही पाळतात किंवा त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्याविषयी काही कार्यक्रम आखतात, तर ह्याविषयी काय केलं पाहिजे, आपण पूर्णपणे धिक्कार केला पाहिजे. कारण ज्या गोष्टी बायबलमध्येच जर लिखित नसतील आणि त्या जर आपण पाळत असतील तर ऑब्व्हियसली आपण काय करतो, नक्कीच पापाला त्या ठिकाणी चालना देतो आणि पापाला त्या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये घेतो. जसं एलेन जी व्हाईट यांनी सगळ्या गोष्टींचा, तर त्यांना सगळ्या गोष्टींना वय बनायचं त्यांना त्या ठिकाणी लोकांचं त्या ठिकाणी निर्माण झालं की लोक याविषयी मला काय करतील, परंतु तरी देखील त्यांनी काय केलं की देवाचे जे सत्य आहे ते सांगण्यापासून कधी त्यांनी माघार घेतला नाही आणि त्याचा जो फायदा आहे त्यांच्या लिखाणाच्या द्वारे आपल्याला आज देखील होत आहे. की एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला जे सध्या एक थोड्या दिवसापूर्वी घडलं, मी ते छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते. की एक व्यक्ती आहे तर त्यांना जे आहे म्हणजे ऑल फॅमिली जे आहे ख्रिश्चन आहे. त्यांचे सगळे हजबंड वाईफ आई वडील सगळे ख्रिश्चन आहेत. तर त्यांच्या अंगावर जे आहे म्हणजे काही अ, फोडी किंवा त्या ठिकाणी काही चट्टे वगैरे निर्माण झालेले आहेत. आता ह्या गोष्टीसाठी जे आहे जे ख्रिस्ती आहे तर त्या आपण फर्स्ट ऑफ ऑल प्रायोरिटी आपण जे आहे प्रार्थनेला देतो. तर आपण डॉक्टर जे आहे या गोष्टीला जे आहे सायन्सला त्या ठिकाणी आपण प्रायोरिटी देतो. परंतु फॅमिली मधलेच जी अशी एक स्त्री आहे की जी ख्रिस्ती आहे, भरपूर वर्षापासून ख्रिस्ती आहे, तर त्यांना असं दाखवण्यात आलं, सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये असं कार्य केलं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कशामुळे होत आहे की जुने जे आपण मूर्तीपूजेमध्ये होतो किंवा जुने जे देवी दैवत होते तर त्यांच्यामध्ये जे आहे म्हणजे त्यांचा कोप झाल्यामुळं अंगावरती ह्या गोष्टी काय झालेल्या आहेत, उठलेल्या आहेत किंवा आपल्याला त्यांचा कोप झाल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. मग विचार करा प्रियांनो, जी व्यक्ती ऑलरेडी तिच्या दुखण्याने किंवा त्या गोष्टीने काय झालेले आहे म्हणजे पूर्णपणे हतबल झालेली आहे, तिला कोणत्याही ठिकाणी उपचार येत नाही आणि तिला जर ह्या गोष्टी आपण सांगत गेलो किंवा आम्हाला जे स्वप्न पडलं किंवा जे दृष्टांत पडलं तर आपण त्यांना असे ह्या खोट्या गोष्टी जर सांगितल्या, जे ख्रिस्ती विश्वासणारे असून देखील त्यांना असे पद्धतीचे स्वप्न किंवा दृष्टांत पडत असेल, तर आपण विचार करू शकतो प्रियानो की सैतान कितीतरी त्या ठिकाणी कार्य करत आहे. जो खरा विश्वास, जसं मी आपल्याला काल आपण वचन वाचलं की साधेल तर विश्वासणाऱ्याला देखील फसवावे म्हणून त्याच्या जीवनामध्ये काय करू शकतो सैतान, कार्य करू शकतो. म्हणजे जे स्वप्न होतात किंवा जे दृष्टांत होतात, जे बाकीचं होतात, खरोखर ते देवापासून आहे किंवा नाही याचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कारण देव ज्यावेळेस त्याचे दृष्टांत प्रगट करतो तर ते नक्कीच त्या ठिकाणी जे आहे, जे आपल्यावरती संकट आहे, ज्या गोष्टी आपल्यावर उतरलेल्या आहेत त्या निवारण्यासाठी देव काय करतो, त्या आपल्याला दाखवत असतो ना की आपण अनेक सैतानाच्या त्या ठिकाणी आहारी जाऊ शकतो. मेलेल्या लोकांविषयी जर सांगायचं झालं तर आपल्या स्वतःच्या आमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये काही लोक असे असतात की मेलेल्या व्यक्तीच्या म्हणजे पश्चात काही गोष्टी करण्याच्या असतात, तर आपल्या एल एन जी वाईटच्या लिखाणामध्ये किंवा आपले जे आपण जी अवशिष्ट मंडळी आहोत तर त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी काय आहेत त्या दिलेल्या नाही तरी देखील ते पाळण्यासाठी ते काय करतात,
करतात, प्रयत्न करतात आणि आपण देखील काय करतो की त्यांना प्रोत्साहन देतो. तर आपण त्या ठिकाणी त्या गोष्टी केलेल्या नाही पाहिजे. तर जो ख्रिस्ताचा नियम आहे तोच आपण काय केला पाहिजे प्रियांनो, पूर्ण केला पाहिजे. पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक यांचे निकटवर्ती सहकार्य. आता एलेन जी व्हाईट यांच्या काळात प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. दोन्ही गटात कसलेही सहकार्याची आशा दिसत नव्हती. प्रोटेस्टंट लोकांमध्ये कॅथलिक लोकांविरुद्ध अतिशय तीव्र भावना उसळल्या होत्या. प्रोटेस्टंटमध्ये प्रमुख बदल घडून येतील आणि त्यामुळे ते आपल्या धर्मसुधारणा मताच्या विश्वासापासून ढळतील. परिणामी प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यातील मतभेद दूर होतील आणि दोघांमध्ये निर्माण झालेली धरी भरून येईल असे तिने भाकीत केले. आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं प्रियानो, तर प्रोटेस्टंट आणि जी कॅथलिक मंडळी आहे थोडंसंही साम्य याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येत नाही किंवा त्यांचे जे तत्व आहे, त्यांची जी तत्व प्रणाली आहे किंवा आपण जे आहोत प्रोटेस्टंट, तर याच्यामध्ये काय आहे की दरी निर्माण झालेली आहेत. परंतु एलेन जी व्हाईटचं यांचं लिखाण असं याच्यामध्ये सादर करतं आपल्याला की शेवटच्या काळामध्ये काय होतील, बदल घडून येतील आणि त्यांच्यामधली जी जी दरी आहे तर ती काय करेल, भरून निघल. कारण त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे एलेन जी व्हाईटच्या मृत्यूनंतरच्या सर्व ख्रिस्ती मंडळींच्या एकेकीकरणाचा मोहिमेचा उदय मंडळांच्या जगातील सल्लागार कॅथलिक मंडळीचे व्हॅटिकन आणि धर्म सुधारणेच्या विषयी भविष्यात्मक विचारसरणीकडे प्रोटेस्टंट यांनी केलेले दुर्लक्ष नव्हे तर उघडपणे केलेला नकार ही सर्व डोळ्यापुढे प्रत्यक्षात आलेली उदाहरणं आहेत. ह्यामुळे दोघांमध्ये असलेला अडसर नाहीसा होऊन प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यामध्ये अधिक सहकार्याचे वारे वाहत आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला कळतं की ज्यावेळेस धर्म सुधारणा चळवळ होत होती तर त्यावेळेस जे आहे याच्यामध्ये आपल्याला सांगतं की त्यांनी काय केले आहे की भविष्यात्मक विचारसरणीकडे प्रोटेस्टंट यांनी केलेले दुर्लक्षच नव्हे तर उघडपणे केलेला नकार. म्हणजे ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टीचा उघडपणे काय करतो, ज्या गोष्टी देवाला मान्य नाहीत किंवा ज्या पवित्र शास्त्राला आधारून नाहीत तर त्या गोष्टीचा काय करतो आपण पूर्णपणे नाकार करतो. तर या गोष्टीचा कधी कधी समोरच्यावर जर आपण स्वतः जर सत्याला धरून राहिलो तर समोरचा देखील आपल्याला त्यापासून ढळू शकत नाही. तर याच्यामुळे कॅथलिक यांच्यामध्ये अधिक सहकार्याचे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहूया की ख्रिस्ताची देहधारणा मान्य करणे. ओके, याच्यामध्ये आपल्याला सांगतं पहिले करंथी पत्र याचा 2रा अध्याय मी आपल्यासाठी वाचते की तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा, म्हणून ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांनी नव्हती तर आत्मा व सामर्थ्य याची निर्देशक होती. ओके, तर यावेळी जी सुवार्ता किंवा जो संदेश आहे तर तो मनुष्याच्या बुद्धिमत्तेवरती कधीही अवलंबून नसलेला नसावा तर ख्रिस्ताचे जे सामर्थ्य आहे, ख्रिस्ताचा जो पवित्र आत्मा आहे तर याच्याविषयी ते आहे. कारण देवाचे जे गूढ ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आणि आमच्या गौरवाकरता नेमलेले होते. ओके, देवानं जे त्याचं गूढ ज्ञान आहे तर त्याने जे काय केलं होतं गुप्त ठेवलं होतं, परंतु या युगाच्या अंती देवानं काय केलेलं आहे ते त्याच्या गौरवासाठी आपल्याला काय आहे, प्रगट केलेलं आहे. कारण देवाचं वचन कसं सांगतं की डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आलेले नाही ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवानं काय केलेले आहे, सिद्ध केलेले आहे. कारण देव काय करतो आपल्याला सगळ्या गोष्टीच्या द्वारे काय आहे, प्रगट करतो. आता 3ऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहूया की ख्रिस्ताची देहधारणा मान्य करणे. या मुद्द्यामध्ये आपल्याला काय सांगतं की एलेन जी व्हाईटच्या जीवनावर विपुल लिखाण त्या ठिकाणी केलेले आहे. प्रभू आणि उद्धारक या नात्याने त्यांची भूमिका, त्यांचे वधस्तंभावरील प्रायश्चित्त, सध्याचे मध्यस्थीचे त्याचे कार्य या विश्वासाद्वारे या विषयावरील लिखाणाच्या द्वारे महत्वाचे स्थान सर्व लेखामध्ये पटकावले आहे. याच्यामध्ये आपल्याला जे बुक्स दिलेले आहेत की डिझायर ऑफ एजेस असेल, स्टेप टू क्राइस्ट असेल किंवा मोक्ष मार्ग, हे छोटे पुस्तक अनेक भाषांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले आहे व लाखो लोकांनी ख्रिस्ताशी जीवनाला संबंध जोडला आहे. म्हणजे त्यांच्या लिखाणाच्या द्वारे, त्यांच्या तत्वज्ञानाच्या द्वारे जे आहे त्यांनी ख्रिस्ताशी संबंध जोडलेला आहे. तिच्या लिखाणामध्ये ख्रिस्त संपूर्णपणे देव, संपूर्णपणे मानव हे प्रदर्शित करण्यात आले आहे. तिचे समतोल विवरण पूर्णपणे बायबलशी सहमत आहे
त्यातील कोणताही एका गुणावर तिने अधिक जोर दिला नाही. खरे पाहिले असता याच विषयावर विचारसरणी ख्रिस्त जगात प्रचंड वादविवाद निर्माण झालेला आहे. ओके, ज्या ठिकाणी सत्य असतं प्रियानो, त्या ठिकाणी अनेक वादविवादाला, अनेक कसोटीला, अनेक लोकांना ते पटवून सांगण्याला आपल्याला काय करू शकतो आपण, म्हणजे आपल्याला खूप या गोष्टीला सामना करावा लागतो. आणि त्यांनी देखील त्याच प्रकारचा वादविवाद निर्माण केलेला, म्हणजे निर्माण झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही पौलाचं पण कधी कधी स्टडी करते, तर त्या ठिकाणी सांगण्यात येतं की पौल पण लोकांसोबत काय करत होतं, त्या ठिकाणी जे प्रेषित होते किंवा पौल होते, तर ते ठिकाणी ते काय करत होते, वाद करत होते. जे ख्रिस्तांनी त्यांना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा ज्या प्रगट केलेल्या आहेत, तर देवाच्या वचनाला धरून ते काय करत होते, जे शास्त्री असतील, परुष असतील, तर ते सभास्थानामध्ये त्यांच्या बरोबर वाद घालत होते, वादविवाद करत होते. सर्वसाधारणपणे ख्रिस्ताच्या कार्यावरील तिचे विचार व्यावहारिक आहेत. कोणतेही विषय तिने हाताळला तर वाचकाला ख्रिस्ताच्या निकटवर्ती सानिध्यात आणण्याची तिची उत्कृष्ट मनुष्य दिसून येते. आता त्यांची जी देहधारणा आहे ती मान्य करणे. प्रियानो, विचार करा की लोक जे आहे एखादी गोष्ट मान्य करणे किंवा जे संदेश त्याच्याद्वारे, जे बायबलच्या द्वारे, जे एलेन जी व्हाईटच्या लिखाणाच्या द्वारे काही गोष्टी आहेत, तर खरोखर आपण पाहतो की लोक काय करतात की सरळ त्या गोष्टीचा काय करतात की धिक्कार करतात, त्या गोष्टी कधीही स्वीकारत नाही. परंतु आपण देखील पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांच्यासाठी प्रार्थना करून, त्यांना वारंवार ते सत्य प्रगट करून, त्यांच्यासोबत वादविवाद जो आहे, जो पवित्र शास्त्र धरून जो वादविवाद आहे तो निर्माण करून आपण त्यांना काय करू शकतो की देवाचं जे खरं ज्ञान आहे ते आपण प्रगट करू शकतो. पण सध्याच्या काळामध्ये असं झालंय की मनुष्याला खुश करण्यासाठी जे आहे काही गोष्टी केल्या जातात, जेणेकरून आपण काय करतो की ख्रिस्त बाजूला सारून जे आहे मनुष्याच्या रूढी, परंपरा किंवा त्यांच्या जे आहे त्या ठिकाणी मनाचे जे समाधान आहे त्या गोष्टीला काय करतो आपण चालना देतो. तर ह्या गोष्टी आपल्या मंडळीमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये त्या ठिकाणी घडून नाही आल्या पाहिजेत. चौथ्या मुद्द्यामध्ये आपण पाहतो की तिच्या कार्याचा प्रभाव. एलेन जी व्हाईटच्या कार्याविषयी या ठिकाणी सांगितलेला आहे की तिच्या कार्याचा प्रभाव लोकांमध्ये किंवा त्या ठिकाणचे जे लोक होते, जो आधुनिक काळ होता, तर त्याच्यामध्ये कसे अ, प्रभाव पडलेला आहे की ज्यावेळेस त्यांना हे कृपादान लाभलेलं होतं, तर त्याला जे आहे शतकापेक्षा आता अधिक काळ लोटला आहे. तिचे जीवन, संदेश यांचा प्रभाव तिची मंडळी आणि तिचा सल्ला मान्य केला त्यांच्या जीवनात झाल्याचे दिसून येते. ओके, ज्यावेळेस आपण जी अवशिष्ट मंडळी आहोत, ज्यावेळेस एलेन जी व्हाईट, पवित्र शास्त्र, ह्या गोष्टी जे त्यांनी आपल्याला पाकिटे केलेली आहेत किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टीविषयी आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे, तर ज्यावेळेस आपण त्यांचा सल्ला किंवा आणि जे गोष्टी आपल्याला बायबलचं जे वचन आहे तर ते उलगडून सांगितलेले आहेत, ज्यावेळेस आपण त्यांचं मनन चिंतन करतो किंवा त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, त्यावेळेस ते मान्य करतो, तरच त्यांच्या आपल्या जीवनावर त्याचा काय होतो, प्रभाव दिसून येतो. जरी ती केव्हाही अधिकाराच्या जागेवर बसली नव्हती, ती दीक्षित पाळकीण नव्हती, पतीचा मृत्यू होईपर्यंत तिला मंडळीकडून पगार मिळाला नाही, तरी पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त तिच्या जीवनाच्या प्रभावाने सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीला आकार आणण्यात तिने सिंहाचा वाटा उचलला आहे. ओके, आपल्याला हे एक प्रेरणा देणारं किंवा आपल्या ज्या अ, म्हणजे आपल्याला येणारे जे संकट आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत, तर त्याविषयी आपण पाहू शकतो की अ, जरी त्यांच्याकडे काही नव्हतं तरी त्यांच्यामध्ये काय होता, ख्रिस्त होता. आणि ख्रिस्ताचं सेवा कार्य कधीही त्यांनी करायचं सोडलेलं नाही. कारण त्यांना तो अधिकार नव्हता किंवा त्यांना ते दीक्षितपणा नव्हता. तरी प्रतीचा मृत्यू होईपर्यंत त्यांना मंडळीकडून काही पगार मिळाला नाही. म्हणजे थोडक्यात आर्थिक गोष्टीने देखील त्या काय होत्या, खालवलेल्या होत्या. तरी देखील देवाचं जे कार्य आहे, देवाच्या लोकांना जे सत्य सांगण्याचं कार्य आहे, तर त्यांनी ते कधीही थांबवलेलं नाही. तर सिंहाचा वाटा, ओके, आपल्याला खारीचा नाही तर कशाचा वाटा उचलायचा आहे, सिंहाचा वाटा त्या ठिकाणी उचलायचा आहे. कारण मंडळीतील प्रकाशन कार्य, वैद्यकीय मिशनरी आणि जगातील मिशनरी यांच्या कार्याचा विस्तार करणे, मुळाशी गती देणारी महान शक्ती एलेन जी व्हाईट यांच्यामध्ये होती. ओके, तर प्रत्येक गोष्टी असं नाही की फक्त देवाच्या वचनाविषयी त्या किंवा पवित्र शास्त्राविषयी हे करत होत्या, तर जी वैद्यकीय मिशनरी आहे तर त्याच्याविषयी देखील त्यांनी काय केलं, मोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आता त्याच्या लिखाणाविषयी थोडस सांगितलेले आहे की त्यांनी 800 ग्रंथ, 200 पुस्तिका आणि 4600 प्रसिद्ध झालेले लेख यांचा अधिक समावेश आहे. तसेच त्यांच्या विषयी सांगितलं आहे की 60,000 पानांचे त्यांनी हस्तलिखित साहित्य आहे. आता विचार करा प्रियांनो,
एवढ्या सगळ्या गोष्टी जर त्या लिहित असतील किंवा त्या गोष्टी त्या पवित्र शास्त्राच्या द्वारे सांगत असतील, त्याच्यामध्ये बिनचूकपणा असेल, त्याच्यामध्ये भाकीत असतील, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं गुढगुपित रहस्य त्या ठिकाणी उलगडलेलं असेल, तर त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे तर ते जोराने त्या ठिकाणी कार्य करत होतं. याच्यामध्ये आपल्याला सांगतं की एल जी व्हाईट यांचे नैपुण्य संकुचित थोडक्यात क्षेत्रासंबंधित नव्हते. म्हणजे थोडक्यात गोष्टीविषयी त्यांनी कार्य केलेलं नव्हतं, तर त्यांचं कार्याविषयी सांगितलंय की आरोग्यामध्ये, शिक्षणामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, नेमस्तपणा, धर्मप्रसार, प्रकाशन कार्य, योग्य आहार, वैद्यकीय कार्य, आदी करून अशा इतर बाबतीत प्रभूने तिला काय केला, स्वतः सल्ला दिला. तर तिने जो सल्ला घेतलाय किंवा एल जी व्हाईट यांनी जो सल्ला घेतलाय, तर स्वतः प्रभू त्यांच्या संग त्या ठिकाणी या सल्ला म्हणजे सल्ला मसलत त्या ठिकाणी करत होता. प्रभू स्वतः त्यांना काय करत होते, या गोष्टीचं मर्म किंवा या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना सांगत होतात. कदाचित आरोग्य क्षेत्रातील त्यांचे जे लिखाण आहे ते अतिशय आश्चर्यकारक आहे. कारण शतकापूर्वी तिने व्यक्त केलेले जे अंतर्याम जगण्याचे यथार्थ ज्ञान, बिनचूकपणा आधुनिक विज्ञानाने शापित केलेलं आहे. म्हणजे ख्रिस्ताचं जे ज्ञान आहे त्यांनी त्या काय केलेल्या होत्या, परिपूर्ण भरलेल्या होत्या. आणि सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीसाठी असलेले त्यांनी मोठ्या भागाचे महत्व बऱ्याच लोकांनी मान्य केलेले आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी हे जे आहे त्या ठिकाणी मान्य केलेले आहे. जर आपण ह्या गोष्टी मान्य करू तरच आपण काय करू, ख्रिस्ताचं जो देहधारणा आहे ती आपण मान्य करू शकतो. ख्रिस्ताचं जे संदेशाचं दान आहे तर ते आपण मान्य करू शकतो. जर आपण ह्या गोष्टीचा धिक्कार करतोय, जर ते आपण अमान्य करतोय आणि मनुष्याच्या संस्कृतीप्रमाणे किंवा आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणेच आपण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, तर कधी आपल्याला ते ज्ञान किंवा कधी आपण ख्रिस्ताचा जो नियम आहे तो पूर्ण करू शकत नाही. ओके. पुढच्या याच्यामध्ये आपल्याला सांगतं की त्यांच्या लिखाणाच्या द्वारे व्यक्तीवर होणारा परिणाम गंभीर आणि खोलपर्यंत जाणारा आहे. ऍडव्हेंटिस्ट लोकांमधील नियमितपणाच्या तिच्या लिखाणाचे वाचन करणारा गट किंवा वाचन न करणारा गट यांच्या मनोवृत्तीत स्वभाव कसा फरक दिसून येतो. म्हणजे हे जे त्यांचं जे लिखाण आहे किंवा पवित्र शास्त्राचं जे त्यांनी आपल्याला ज्ञान उलगड करून दिले, तर ते वाचणारी व्यक्ती आणि न वाचणारी व्यक्ती यांच्याविषयी कसा फरक दिसून येतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. अँड्रस युनिव्हर्सिटीमधील इन्स्टिट्यूट ऑफ द चर्च मिनिस्ट्री या खात्याने तुलनात्मक दृष्ट्या त्याचा अभ्यास केला आहे. नियमितपणे वाचन करणाऱ्या जीवनावर निश्चित त्यांचा इष्ट आघात झाल्याचे अधोरेखित केले आहे. असे संशोधनास उघडकीत आले आहे की अभ्यासकामध्ये पुढील निष्कर्ष पुढे आले आहे. वाचकांचा ख्रिस्ताशी निकटचा संबंध आहे. देवाशी ते निश्चयी एकनिष्ठ आहेत आणि त्यांनी स्वतःची आध्यात्मिक दाने ओळखली असल्याचे दिसून येते. प्रियांनो, ह्या पूर्ण जो अध्याय आपण आतापर्यंत पाहिला, ओके, तर त्याचं एकच या ठिकाणी एक निष्कर्ष मिळतं की आध्यात्मिक दानं त्यांनी ओळखली आहेत. आता आपल्याला हा पण प्रश्न पडला असेल की आपण आपली आध्यात्मिक दानं कशी ओळखू शकतो किंवा आध्यात्मिक दानाच्या द्वारे आपण कसं आपल्या मंडळीसाठी जे आहे कार्य करू शकतो. तर याच्यामध्ये एकच दिसून आले की सर्व गोष्टी ज्या आहे आपण त्या ठिकाणी मान्य केल्या पाहिजे. ज्या ज्या गोष्टी बायबलला अनुसरून आहे त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे, मान्य केल्या पाहिजे. कारण साक्ष देण्याची त्यांची तयारी झालेली आहे आणि त्यांना असे वाटते एवढेच नाही तर प्रत्यक्षात साक्ष कार्यात त्यांनी इतरांना सुवार्ता सांगण्यात ते अधिक गुंतून जातात. म्हणजे जे सत्य आहे, जी सुवार्ता आहे, जो ख्रिस्त आहे तो गाजवण्यासाठी किंवा ख्रिस्ताची जो सुवार्ता आहे तर ते गाजवण्यासाठी ते स्वतः काय होतात, कार्यक्षम होतात किंवा पवित्र आत्मा स्वतः त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. हे दररोज नियमित शास्त्राभ्यास करीतात. म्हणजे शास्त्र अभ्यासाची त्यांना काय झालेली आहे, भूक लागलेली आहे. म्हणजे त्याद्वारे ते काय करतात, स्वतः त्या ठिकाणी शास्त्र अभ्यास करतात. ठराविक लोकांसाठी ते काय करतात, प्रार्थना करतात. जसं तुम्ही आणि मी आपण डेली मध्यस्थीची प्रेयर करतो, तशी ते देखील लोक काय करतात की प्रार्थना करतात. मंडळी संबंधाने त्यांचा विधायक दृष्टिकोन आहे आणि लोकांच्या हृदय परिवर्तनासाठी ते कारणीभूत आहे. आपल्याला देखील प्रियांनो की एकच कार्य त्या ठिकाणी ख्रिस्तानं सोपवलेलं आहे की देवाला आपण काय केलं पाहिजे, लोकांना देवाचं जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. जसे संदेष्टे लोकांना न घाबरता, त्यांच्या पदाला न घाबरता, त्यांच्या कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी जे राजा होते किंवा राजाचा जो नियम होता तो पूर्णपणे शेवटचा असायचा. राजा जे म्हणेल तीच गोष्ट व्हायची. तरी देखील संदेष्टे त्यांच्या सभा स्थानामध्ये उभे राहून किंवा त्यांच्या राजदरबारामध्ये उभे राहून सांगायचे की
तुला म्हणजे नबुकदनेस्तर राजाविषयी जर आपण पाहिलं की त्याच्याविषयी देखील सांगण्यात आलं होतं, किंवा एलिया संदेष्टा कसा सांगत होता, किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण जुन्या करारामध्ये पाहू शकतो की ते धिटाईने या गोष्टी सांगत होते. कारण का, तर ख्रिस्ताचं सत्य त्यांच्यामध्ये होतं. आता जे आपण तुम्ही आणि मी आधुनिक काळामध्ये जीवन जगत आहोत, तर आपल्याकडे एकच आहे की एल जी व्हाईटचं जे लिखाण आहे किंवा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्याद्वारे आपण सत्य लोकांना काय करू शकतो, उलगडून सांगू शकतो. आणि त्यांनी देखील जर त्या सत्यावरती विश्वास ठेवला, तर त्यांना देखील जे आध्यात्मिक संदेश देण्याचं जे दान आहे, तर ते देखील प्राप्त होऊ शकतो. आणि याचा जो त्या ठिकाणी वापर जो आहे, किंवा याचं जे कार्य आहे, ते स्वतः आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो की लोक ख्रिस्तामध्ये येऊ शकतात, ते प्रार्थना करू शकतात, ते सुवार्ता कार्य करण्यासाठी स्वतः ते उत्तेजित होऊ शकतात. आणि त्यांचं काय होऊ शकतं की हृदय या ठिकाणी काय होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. जरी या गोष्टी लवकर घडून नाही आल्या प्रियानो, तरी आपण वारंवार जे आहे त्या गोष्टींच्या द्वारे जे आहे लोकांना हे सत्य सांगून करू शकतो. मी शेवटचं वचन आपल्यासाठी या ठिकाणी वाचते. बायबलच्या द्वारे मी आपल्याला या गोष्टी सांगते की मनुष्याच्या ठायी बसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? ओके. या वचनाच्या द्वारे एक सुंदरसं वचन प्रियांनो देवानं आपल्याला दिलेलं आहे की मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा आहे, म्हणजे मनुष्याच्या ठायी कोणाचा आत्मा वसतो, की देवाचा आत्मा त्या ठिकाणी वसतो. आणि त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्येच कोण आहे? म्हणजे देव काय करतोय की स्वतः मनुष्याचीच निवड करतोय, मनुष्यामधूनच मनुष्याची निवड करतोय. तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. जर देवाच्या गोष्टी आपल्याला ओळखायच्या असत, तर देवाचा आत्मा त्या ठिकाणी आपल्यामध्ये कार्य करणं गरजेचं आहे. कारण जर आपल्याला देवाचा आत्मा ओळखायचा आहे, कारण पुढचं वचन आपल्याला सांगतं की आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघालेला आत्मा मिळालेला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिलेलं आहे. जसं की संदेशाचं दान देवाने आपल्याला काय केलंय की कृपेने त्याच्या दिलेलं आहे, तर ते आपण काय केलं पाहिजे, ओळखून घेतलं पाहिजे. याचं जे विश्लेषण आहे तुम्ही नंतर वाचू शकता. करंथीकारास पहिले पत्र याचा 10व्या अध्यायापासून आहे की ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दाने नव्हे, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दाने सध्याच्या आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. ओके. खूप सुंदर वचन या विश्लेषणाच्या द्वारे मला देवाने दाखवलेलं आहे की जर आपण देवाचा आत्मा घेतोय किंवा देवाचा आत्मा आपण ग्रहण करतोय, तरच आपण देवाला काय करू शकतो, ओळखू शकतो. जर देवाला आपल्याला ओळखायचंय, तर देवाचा आत्माच आपल्यामध्ये कार्य करणं गरजेचं आहे. कारण मानवी ज्ञानाने शिकवलेल्या ज्ञानाने नव्हे, कारण मानवाच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाने ज्या गोष्टी आपल्याला आत्म्याच्या द्वारे शिकवलेल्या आहेत, म्हणजे संदेश काय असला पाहिजे, आत्म्याच्या द्वारेच त्या ठिकाणी असला पाहिजे. तरच आपण आध्यात्मिक गोष्टीची काय करू शकतो, संगती लावू शकतो. जर आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपली वाढ व्हायची असेल, तरच आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पुढचं वचन आपल्याला सांगतं की स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आध्यात्मिक गोष्टी स्वीकारत नाही. जो स्वाभाविक वृत्तीचा माणूस आहे, जो जगामध्ये आहे, किंवा जो स्वतःच्याच जे स्वतःचे तत्वज्ञान आहे, जे स्वतःच ज्ञान आहे, जे स्वतःच्या रूढी परंपरा किंवा जे प्रिन्सिपल त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी त्याने आखलेले आहे, तर तो काय करू शकतो, कधी देवाच्या गोष्टी त्या काय करू शकतो, स्वीकारू शकत नाही. आणि तो काय करतो, म्हणजे त्या अमान्य करतो. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात. म्हणजे देवाच्या गोष्टीला तो काय करतो, मूर्खपणाच्या समजतो. किंवा जे पवित्र शास्त्राचे वचन असतील, किंवा जे आपल्याला पाळक सत्याचं ज्ञान करून देतात, तर त्यांना काय करतो, तो मूर्खपणा ठरवतो. आणि तो त्या कधीच समजू शकणार नाही, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. कारण देव काय करतो, प्रत्येक आत्म्याची जी पारख आहे, जे तुम्ही आणि मी आहोत, तर देव काय करतो, आपल्या आत्म्याच्या द्वारे काय करतो, आपली पारख करतो. जो आध्यात्मिक आहे, तो तर सर्व गोष्टींची काय करतो, पारख करतो. आता आपण काय करत आहोत, आध्यात्मिक लोक आहोत, तर आपण काय केले पाहिजे, सर्व गोष्टीची पारख आत्म्यानेच केली पाहिजे. कारण त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला देव स्वतः स्पष्ट कडक शब्दात सांगतोय की प्रभूचे मन असं कोणी ओळखलेलं आहे की त्यांनी त्याला शिकवावे. आपण देवाला शिकवू शकत नाही प्रियानो. तर देवाचं जे ज्ञान आहे ते आपल्याला शिकायचं आहे. कारण आपल्याला कशाचं मन आहे, ख्रिस्ताचं मन आहे. जी ख्रिस्ताचं मन असणारी जी व्यक्ती आहे, ती लीन असते, ती नम्र असते,
ती देवाच्या प्रत्येक वचनानुसार चालते आणि देवाला म्हणजे स्वतःचा तो कधीही अभिमान बाळगत नाही. तर त्याच्यामध्ये जो ख्रिस्त आहे, त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा कार्य करत आहे, तर तो काय करतो शेवटपर्यंत त्याचाच अभिमान बाळगतो. ह्या गोष्टी ज्या आहे त्या आपण खूप पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजे किंवा ह्या गोष्टींच्या द्वारे आपण काय केलं पाहिजे, आपलं जे सेवा कार्य आहे, जे संदेशाचं दान आहे, तेच आपण काय करू शकतो, आपण स्वतः आपल्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याच्याद्वारे जे आहे इतरांचं देखील तारण करू शकतो. इतरांना देखील आपण देवामध्ये येऊ शकतो. देवबाप करो की या वचनाच्या द्वारे, आजच्या ज्या स्पष्टीकरणाच्या द्वारे देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. खूप खूप सुंदर अशा मेसेज बद्दल मी मॅडमांचा आभार मानतो. यावेळेस आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जात असताना आज आपल्यामध्ये ब्रदर सुभाष चांदणे आहेत आणि ते शेवटची प्रार्थनेमध्ये नेतील आपल्याला.